सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावरील एफ.डी.ए. कारवाईची वस्तुस्थिती आपण पाहूयात. तर कारवाई नक्की कोठे आणि कधी झाली? तर पुण्याच्या मार्केट यार्ड गुलटेकडी भागातील एम.एम.जी.बी. गोयल अँड कंपनी हे दुकान आणि गोदाम मसाल्याचे असून ते आरोपी सिया गोयल हिच्या वडिलाचे प्रणीव गोयल यांच्या मालकीचे आहे. तर अन्न आणि औषध प्रशासनाने एफ.डी.ए. 14 जुलै रोजी ही कारवाई केली. तर त्यामध्ये काय जप्त करण्यात आलेले आहे ते पाहूयात आपण. तर एफ.डी.ए.ने दुकानातून एकूण 4,172 किलो अन्नधान्याचा साठा जप्त केला आहे, ज्याची अंदाजे किंमत 8,14,630 रुपये आहेत. तपासणीतील खाली पदार्थाचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे, जसे की हळद पावडर, सोयाबीन चंक्स आणि तीळ. तर कारवाईची मुख्य कारणे कोणती होती? तर एफ.डी.ए.नुसार ही कारवाई अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन केल्यामुळे झाली आहे. विनापरवाना व्यवसाय होता, जसे की ज्या जागेवर परवाना घेतला होता त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी गोदाम चालवले जात होते. तर दुसरा मुद्दा लेबलिंगच्या त्रुटी. पॅकेजवरील अन्न सुरक्षा मानकांनुसार जसे काही आवश्यक असणारी माहिती आणि योग्य लेबल्स लावली नव्हती. तिसरा मुद्दा व्यवसाय बंदीची नोटीस. अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याच्या संशयावरून त्यांना सध्या व्यवसाय बंद ठेवण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे. तर दुकानदाराचे स्पष्टीकरण काय आहे यावरती पाहूयात आपण. जसे की सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी मीडियासमोर आपली बाजू मांडताना सांगितले आहे की दुकान सील नाही, दुकान अधिकृतपणे सील केलेले नाही, तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी स्वतःहून ते तात्पुरते बंद ठेवले आहे. तर कुटुंबाला टार्गेट केल्याचा आरोप बोलले आहे. जसे की माझ्या मुलीने गुन्हा केला असेल तर तिला कायद्यानुसार जी शिक्षा व्हायची ती होईल, त्यात आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत. पण या हत्येत प्रकरणाचा आढोसा घेऊन आमच्यावर कायदेशीर व्यवसायाला आणि कुटुंबाला नाहक टार्गेट केले जात आहेत. जसे की पुण्याच्या मार्केट यार्डातील या धाडसी कारवाईबाबत आणि मूळ हत्या प्रकरणाचा तपासील नवीन घडामोडींविषयी अधिक सविस्तरमध्ये आपण माहिती पाहूयात. जसे की एफ.डी.ए.ने कारवाईचे तांत्रिक तपशील सांगितलं आहे. जसं की कारवाई टीम ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी के.एल. सोनकांबळे आणि प्रतीक जाधव यांनी सहाय्यक आयुक्त निलेश खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. हा संपूर्ण विभाग अन्न आणि औषध प्रशासनाचे संयुक्त आयुक्त डी.डब्ल्यू. भोगावडे यांच्या नियंत्रणाखाली येते. तसंच कायदेशीर नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे. अन्न आणि सुरक्षा मानके कायदा अंतर्गत दुकानाच्या परवान्यासाठी आवश्यक बदल न केल्यामुळे आणि गोदामाच्या बेकायदेशीर वापरामुळे पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. जसं की केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील नवीन खुलासे समोर येत आहेत. तर राजस्थानमधील गुप्त लग्नाचा तपास. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी डिसेंबर 2025 राजस्थानमधील प्रसिद्ध घाटू श्याम मंदिरामध्ये गुपचूप लग्न केले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी गुन्हे शाखेने एक पथक नुकतेच राजस्थानला गेले होते. त्यांनी मंदिर प्रशासनाकडून CCTV फुटेज मागवले, परंतु तांत्रिक कारणामुळे किंवा जुने फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांना तिथे ठोस पुरावा मिळू शकला नाही. जसं की गुप्त मेसेजचा सुगावा भेटला आहे. हत्येच्या काही आठवड्यापूर्वी म्हणजेच ते महिन्याच्या सिया गोयलने तिच्या एका मैत्रिणीला स्नॅपचॅटवर एक मेसेज पाठवला होता. त्या मेसेजमध्ये तिने स्पष्ट लिहिले होते की केतनसोबत ठरलेले माझे लग्न आता होणार नाही. यावरून पोलिसांना संशय बळावला आहे की हत्येचा कट खूप आधीपासून खचला जात होता. तर सिग्नल बेस्ड प्लॅनिंग. जसे की तपासात समोर आले आहे की 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरती ट्रेकिंग दरम्यान केतनला दरीत ढकलण्यापूर्वी सिया आणि चेतन यांच्यात काही विशिष्ट सांकेतिक खुणा ठरल्या होत्या. त्या सांकेतिक वापर करूनच केतनचा काटा काढण्यात आला आहे. जसे की दोन्ही आरोपी सध्या येरवाडा जेलमध्ये न्यायालयातील कोठीला आहे. तर या प्रकरणी पुणे पोलिसांच्या अधिकृत कारवाईची आणि कोर्टाच्या घडामोडीची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.